हॅलो एव्हरीवन. तर आता सुरू झाले तुळशीचे लग्न आणि तुळशीचं लग्न म्हटलं तर हळद सुद्धा तुळशीला लावावीच लागेल. मग मी पटकन एक वाटी घेतली, त्यामध्ये हळद टाकली आणि मस्त हळद भिजवली. त्यानंतर ताट सजवायचं होतं. मग माझ्या लक्षात आलं त्यासाठी लागणार फुलं. मग काय, मी आले आपल्या फुलांच्या शेतीमध्ये आणि बघते तर इतके छान छान फुलं, गुलाबाचे फुलं, वेल्वेटचे फुलं आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलं. मी एक एक फुल बघून छान छान निवडून त्यातले फुलं घेतलेत आणि फुलं खाली घेऊन आले. त्यातले काही फुलं झाडांपासून वेगळं व्हायचं नावच घेत नव्हते, पण त्यांना बळजबरी मी वेगळं करून सोबत घेऊन आले आणि काही फुलं तर आरामशीर निघून आलेत. तुम्हाला गुलाबाच्या फुलाचा वास आवडतो का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर खूप जास्त आवडतो आणि मेन म्हणजे आमच्या इथे गावरान गुलाब आहे, त्यामुळे त्याचा वास तर खूपच सुंदर येतो. हे बघा, हे एवढे फुलं घेतलेत मी ताट सजवण्यासाठी आणि आता पटकन ताट सजवते. तर साईडला टाकलेत मी काही झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या आणि नंतर मध्ये ठेवले मी शेवंतीची फुलं. अशा प्रकारे मी सगळ्या फुलांना त्यांची पोझिशन ठरवून दिली आणि त्यांना त्यांच्या जागेवर ठेवलं. त्यानंतर मी थोडीशी कन्फ्यूज झाले होते की हळदीमध्ये एखादं फूल ठेवू की नको ठेवू. पण शेवटी मी हे छोटंसं असं गुलाबाचं फूल ठेवलं, जे खूप सुंदर दिसत होतं. आणि ही झाली आपली थाली तयार. किती सुंदर दिसते बघा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.